मान पाठ सरळ, हाताची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. सुरुवातीला आपल्याला ओमचा उच्चार करायचा आहे. डोळे बंद करा. मोठा श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. ओ असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओ शांती शांती शांती. ओम अस्तोमा सद्गमय म्हणजे हे ईश्वरा आम्हाला असत्याकडून सत्याकडे घेऊन चल. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल. मृत्योर्मा अमृतंगमय म्हणजे मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन चल. दोन्ही हातांचं दर्शन करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. उठून उभे राहा. सुरुवातीला आपल्याला सूक्ष्म व्यायाम करायचे आहेत. दोन्ही हात कमरेवर, मानेसाठी सूक्ष्म व्यायाम. श्वास सोडत सावकाश मानेला समोर वाकवायचा आहे. श्वास आत घेत पाठीमाग, श्वास सोडत समोर, श्वास आत घेत पाठीमाग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. श्वास सोडत सरळ. हा झाला पहिला प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडं, श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला दुसरा प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वळवायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडं, श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला तिसरा प्रकार. आता श्वास सोडत सावकाश समोर वाकून मानेला गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास आत घेत डोकं पाठीमागे जाईल, श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. श्वास आत घेत सरळ. हे झाले मानेसाठी 4 सूक्ष्म व्यायाम. आता हात समोर घ्या. बोटांचे जॉईंट वाकवायचे आहेत. 1 2 3 4 5. अंगठे हात घ्या. मूठ बंद करा. मनगटातून गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1
2 3 4 5. आता श्वास आत घेत हात कोपरातून वाकवायचे, श्वास सोडत सरळ 1 2 3 4 5. आता हात खांद्यातून गोल फिरवायचे, श्वास आत घेत कोपर वर जातील, श्वास सोडत खाली 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. आता उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचं आहे, डाव्या हाताने उजव्या हाताचा श्वास आत घ्या, श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे, श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता डावा हात खालून घ्या, उजव्या हाताचं कोपर वर, पुन्हा डाव्या हाताचं कोपर वर, उजव्या हाताचं खाली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हात खाली घ्या. हे झालं हातासाठी, खांद्यासाठी. आता कमरेसाठी पायामध्ये अंतर, दोन्ही हात कमरेवर, श्वास सोडत सावकाश समोर वाकायचा आहे, श्वास आत घेत पाठीमाग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. आता दोन्ही हात कमरेवरच ठेवून कमरेला गोल फिरून घ्यायचा आहे, श्वास आत घेत कंबर पाठीमागे जाईल, श्वास सोडत समोर 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेला 1 2 3 4 5. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा, गुडघ्यांना गोल फिरून घ्यायचा आहे, 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. दोन्ही हात कमरेवर, उजवा पाय समोर घ्या, पायाचं पाऊल गोल फिरवायचं आहे, 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. आता डावा पाय समोर घ्या, 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. यानंतर श्वास आत घेत हात आणि टाचा वर घ्यायचा आहे, श्वास सोडत हात आणि टाचा खाली घ्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर. हे झाले सर्व सूक्ष्म व्यायाम. यामुळे आपल्या शरीरातील सर्व जॉईंट मोकळे होतात, त्यांची कार्यक्षमता वाढते. यानंतर
आता डावा पाय पाठीमाग घ्या. डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकवायचा आहे. दोन्ही हात समोर. पुन्हा गुडघा वर उचलायचा आहे. दोन्ही हात पाठीमागे जातील. डाव्या पायाचा गुडघा समोर येईल. हात समोर घ्यायचे आहेत. गुडघा जमिनीवरती टेकवायचा आहे. पुन्हा गुडघा समोर येईल. हात पाठीमाग. 1 2 3 4 5. यानंतर उजव्या पायाचा गुडघा जमिनीवरती टेकवायचा. हात समोर घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर डावा हात कानाला चिटकून उजवीकडून पाठीमागे वळायचा आहे. श्वास आत घेत डावा हात कमरेवर. श्वास सोडत उजवा हात कानाला चिटकून डावीकडून पाठीमागे वळायचा आहे. श्वास आत घेत उजवा हात कमरेवर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर डावा हात कानाला चिटकून उजवीकडे वाकायचा आहे. श्वास आत घेत सरळ व्हा. डावा हात कमरेवर. उजवा हात कानाला चिटकून डावीकडे वाकायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर खांद्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच पायामध्ये, तेवढंच हातामध्ये. श्वास सोडत उजवीकडून पाठीमागे वळायचं आहे. श्वास आत घेत सरळ होऊन श्वास सोडत डावीकडून पाठीमाग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. आता पायामध्ये अंतर घ्या. श्वास सोडत उजवीकडे वाकायचा आहे. डावा हात कानाला चिटकून. श्वास आत घेत सरळ व्हा. श्वास सोडत डावीकडे वाकायचा आहे. उजवा हात कानाला चिटकून.
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटावरील, कमरेवरील, मांड्यांवरील आणि दंडावरील अतिरिक्त चरबी कमी होते. यानंतर सूर्य नमस्कार करायचे आहेत. सुरुवातीला नमस्कार आसन. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. हस्त उत्तानासन. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या. पाद हस्तासन. श्वास आत घेत डावा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडं. अश्व संचालन आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडं. भुजंग आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वास आत घेत डावा पाय समोर, नजर आकाशाकडं. अश्व संचालन आसन. श्वास सोडत पाद हस्तासन. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन. श्वास सोडत नमस्कार आसन. एक सूर्य नमस्कार झाला. नमस्कार आसन 1. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन 2. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या. पाद हस्तासन 3. श्वास आत घेत उजवा पाय पाठीमागे, नजर आकाशाकडं. अश्व संचालन आसन 4. श्वास सोडत पर्वतासन 5. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन 6. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडे. भुजंग आसन 7. श्वास सोडत पर्वतासन 8. श्वास आत घेत उजवा पाय समोर, नजर आकाशाकडे. अश्व संचालन आसन 9. श्वास सोडत पाद हस्तासन 10. श्वास आत घेत हात वर, हस्त उत्तानासन 11. श्वास सोडत नमस्कार आसन 12. 2 सूर्य नमस्कार झाले. आता एक सूर्य नमस्कार आपण बीज मंत्रासहित करूया. ओम ह्राम मित्राय नमः. ओम ह्रीम रवये नमः. ओम ह्रूम सूर्याय नमः. ओम ह्रैम भानवे नमः. ओम ह्रौम खगाय नमः. ओम ह्राम उष्णे नमः. ओम ह्राम हिरण्यगर्भाय नमः. ओम ह्रीं मरीचे नमः. ओम ह्रूम आदित्याय नमः. ओम ह्रैं सवित्रे नमः. ओम ह्रौम अर्काय नमः. ओम ह्रा भास्कराय नमः. 3 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11,
12. 4 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 5 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 6 सूर्यनमस्कार झाले. जे नवीन आहेत ते विश्राम करू शकतात, बाकीचे कंटिन्यू करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 7 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 8 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 9 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 10 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 11 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 सूर्यनमस्कार झाले. पाठीवरती झोपून घ्या. शयन स्थितीमधील आसने करायची आहेत. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हाताचे तळवे आकाशाकडं. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. विश्राम करा. सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. यामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा चांगला व्यायाम होतो. सर्व अवयवांना रक्ताचा पुरवठा होतो. सूर्यनमस्कारामुळे सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात.
आता जी आपण आसने केलेली आहेत त्यामुळं आपल्या शरीरामध्ये जो ताण आणि थकवा निर्माण झालेला आहे तो ताण आणि थकवा दूर करण्यासाठी आपल्याला शवासन करायचं आहे. शवासन करण्यासाठी आपलं लक्ष उजव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपले लक्ष उजव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. उजव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. डाव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या हाताचे बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहे. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या हाताचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या हाताचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. डाव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष पोटावरती घेऊन या. पोटातील अवयव शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष छातीवरती घेऊन या. हृदय, फुफ्फुसे शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष गळ्यावरती घेऊन या. गळा, मान शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष चेहऱ्यावरती घेऊन या. चेहरा, डोळे, नाक, कान, पोट, हनुवटी, कपाळ शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डोक्यावरती घेऊन या. डोकं शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष श्वासावरती केंद्रित करा. श्वासाच्या येण्या जाण्याकडे लक्ष द्या.
शरीराला आणि मनाला विश्रांती देणार हे आसन आहे. शवासनामुळे शरीरातील आणि मनातील सर्व ताण आणि थकवा निघून जातो. शवासनामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं. आता हाताच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करा. दोन्ही हाताची बोट एकमेकात गुंतवा. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. शरीराला शक्य होईल तेवढं वरच्या दिशेनं ताण द्या. श्वास सोडत हात खाली घेऊन या. मांड्यांच्या बाजूला ठेवा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही हात वर घ्यायचे आहेत. आता श्वास सोडत डावा पाय वर उचलायचा आहे. उजव्या हाताने डाव्या पायाला स्पर्श करायचा आहे. श्वास आत घेत पाय आणि हात खाली. श्वास सोडत उजवा पाय वर. डाव्या हाताने पायाला स्पर्श. श्वास आत घेत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही हाताची बोट एकमेकांमध्ये गुंतून डोक्याच्या खाली ठेवायचे आहेत. आता श्वास सोडत डाव्या हाताचं कोपर उजव्या पायाच्या गुडघ्याला टेकवायचा आहे. श्वास आत घेत खाली. श्वास सोडत उजव्या हाताचं कोपर डाव्या पायाच्या गुडघ्याला टेकवायचा आहे. श्वास आत घेत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पाय सरळ वर करायचे आहेत. श्वास सोडत दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. गुडघे छातीच्या जवळ घेऊन या. श्वास आत घेत पाय सरळ. श्वास सोडत पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा.
मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही हात वर घ्या, श्वास सोडत गुडघ्यामध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हात गुडघ्याच्या मध्ये, श्वास आत घेत हात खाली गुडघे जवळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे मांड्यांचे आणि गुडघ्यांचे जॉईंट मोकळे होतात, त्यांची कार्यक्षमता वाढते, गुडघेदुखी कमी होते. ज्यांना व्हेरिकोस वेन्सची समस्या आहे त्यांच्यासाठी हे सर्व आसन लाभदायक आहेत. ही झाली सर्व शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून पोटावरती यायचं आहे. उजव्या हातावरती डावा हात, डाव्या हातावरती कपाळ. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर उजव्या कुशीवरती यायचं आहे. उजवा हात सरळ, डाव्या हाताचा तळवा जमिनीवरती ठेवायचा आहे. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. आता डाव्या पायाची टाच वर उचलायची आहे, पुन्हा खाली. श्वास आत घेत डाव्या पायाची टाच वर उचलायची आहे, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर दोन्ही पायाचे गुडघे सरळ आणि ठेवायचे. आता दोन्ही हाताची बोट एकमेकात गुंतवायचे, डोक्याला पकडायचं आहे. श्वास आत घेत शक्य होईल तेवढं वर उचलायचं आहे. श्वास सोडत डोकं खाली घ्यायचं आहे. श्वास आत घेत शक्य होईल तेवढं डोकं वर उचलायचं आहे. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता सावकाशपणे डाव्या कुशीवरती यायचं आहे. डावा हात सरळ असेल, उजवा हात जमिनीवरती. श्वास आत घेत उजव्या पायाची टाच वर उचलायचे, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर
हाताची बोट एकमेकात गुंतून डोक्याला पकडायचा आहे. दोन्ही पायांचे गुडघे सरळ रेषेत घ्यायचे. आता श्वास आत घेत डोकं शक्य होईल तेवढं वर उचलायचं आहे. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. ते गुडघ्यामध्ये अंतर घ्या. श्वास आत घेत दोन्ही पाय एकमेकांपासून लांब घ्यायचे. श्वास सोडत जवळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटा संबंधित विकार दूर होतात. बेली फॅट कमी होतं. ऍसिडिटी बद्धकोष्ठता दूर होते. हे झाले सर्व विपरीत शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून उठून बसायचं आहे. टाचा आतल्या दिशेला, ओठे बाहेर. हात पाठीमाग, मान थोडीशी पाठीमाग वाकलेली. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डाव्या पायाचा घोटा उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आहे. डावा हात डाव्या पायाच्या गुडघ्यावर, उजवा हात पाठीमाग. श्वास आत घेत उजवीकडून पाठीमाग वळायचा आहे. पुन्हा श्वास सोडत सरळ श्वास आत घेत उजवा हात डाव्या पायाच्या गुडघ्यावर, डावीकडून पाठीमाग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डावा पाय सरळ करा. उजवा पाय गुडघ्यात वाकवा. उजव्या पायाचा घोटा डाव्या पायाच्या मांडीवर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डाव्या पायाला दोन्ही हातांनी पकडायचा आहे. आता श्वास आत घेत उजवा पाय वर उचलायचा आहे. श्वास सोडत खाली. 1 2 3
4 5 6 7 8 9 10. डावा पाय सरळ करा. आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवा. उजव्या पायाला दोन्ही हाताने पकडायचा आहे. श्वास आत घे डावा पायावर. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जोडायचे आहेत. दोन्ही हातांनी पायांना पकडायचं आहे. श्वास सोडत समोर जायचा आहे. श्वास आत घेत पाठीमागे येऊन श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास आत घेत सरळ. यानंतर श्वास सोडत शक्य होईल तेवढं समोर वाकायचं आहे. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सेकंद या स्थितीमध्ये. श्वास आत घेत वर या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. या सर्व आसनांवर पीसीओडी, पीसीओएस आणि इरेग्युलर पिरियड संबंधित समस्या दूर होतात. तर सुखासनामध्ये बसायचं आहे. मान पाठ सरळ. हाताची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. प्राणायाम करायचे आहेत. सुरुवातीला भस्त्रिका प्राणायाम. 5 सेकंदात श्वास आत घ्यायचा आहे. 5 सेकंदात श्वास बाहेर. सुरू करूया. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. 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 आता याचाच आणखीन एक प्रकार. श्वास आत घेत हात वर. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. भस्त्रिका प्राणायामामुळे रेस्पिरेटरी सिस्टीम मजबूत बनते. श्वसनासंबंधित विकार दूर होतात. यानंतर कपालभाती प्राणायाम करायचा आहे. पोटाला धक्का देऊन श्वास बाहेर. एका सेकंदाला एक धक्का असं 20 वेळेस करायचं आहे. सुरू करूया कपालभाती. वीस वेळ झाल्यानंतर मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. कपालभाती प्राणायामामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम मजबूत बनते. पोटा संबंधित विकार दूर होतात. यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. अंगठ्याच्या नंतरचे 2 बोट वाकवायचे आहेत. अंगठा उजव्या नाकावरती ठेवा. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा डाव्या नाकातून श्वास आत घ्या. तेवढा श्वास उजव्यातून बाहेर. उजव्यातूनच आत. डाव्यातून बाहेर. डाव्यातून आत. उजव्यातून बाहेर. उजव्यातूनच आत. डाव्यातून बाहेर. डाव्यातून आत. उजव्यातून बाहेर. उजव्यातूनच आत. डाव्यातून बाहेर. डाव्यातून आत. उजव्यातून बाहेर. उजव्यातूनच आत. डाव्यातून बाहेर. हात खाली घ्या. अनुलोम विलोम प्राणायामामुळे नर्वस सिस्टीम मजबूत बनते. डोक्या संबंधित विकार दूर होतात. यानंतर भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. 3 बोट डोळ्यावर. वरचं बोट भोवळ्याच्या वर. अंगठे कानावर. श्वास आत घ्या. तोंड बंद करून भुंग्याच्या आवाजात बाहेर. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. हात खाली घ्या. यानंतर ओमचा उच्चार करायचा आहे. ओम हा ध्वनी अ, उ आणि म पासून बनलेला आहे. अ चा उच्चार करण्यासाठी ओठामध्ये 1 बोटाचे अंतर राहील एवढे ओठ उघडे ठेवायचे आहेत. अ चा उच्चार 2 सेकंद. ओठ बंद होत असताना उ चा उच्चार होईल तो 3 सेकंद आणि ओठ बंद झाल्यानंतर म चा उच्चार होईल तो 5 सेकंद. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. अ च्या उच्चारामुळे पोटा संबंधित विकार दूर होतात.
उच्या उच्चारामुळे हृदयासंबंधित विकार दूर होतात आणि मच्या उच्चारामुळे डोक्यासंबंधित विकार दूर होतात. यानंतर श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास आत जात असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास आत जातोय. श्वास बाहेर येत असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास बाहेर येतोय. पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे. शांतीपाठ माझ्या पाठीमागे म्हणा. ओ सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्वजण सुखी हो. सर्वे संतु निरामयाः म्हणजे सर्वजण निरोगी हो. सर्वे भद्राणि पश्यन्तु म्हणजे आम्हाला सर्व चांगले दृश्य दिसावं. मा कश्चित दुःख भाग भवेत म्हणजे कोणीही दुःखी राहू नये. ओम शांती 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 म्हणजे आमच्या जीवनातील आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक या तिन्ही प्रकारचे दुःख दूर होऊन जीवनामध्ये शांती यावी. दोन्ही हातांचं दर्शन करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. सर्वांचे धन्यवाद. आजचा योग वर्ग संपला.